टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरातील 60 वर्ष जुनी इमारत यशवंत मंडई आता इतिहास जमा झालेली आहे आणि तिचं पाडकाम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर या जागेवरती आता ही इमारत पाडून या ठिकाणी वाहनतळाचा प्रस्ताव आहे, मात्र या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांकडनं या इमारतीच्या पाडकामाला विरोध करण्यात आला होता। त्यांच्याकडनं कोर्टात धाव घेण्यात आली होती। त्यानंतर कोर्टानं या संपूर्ण इमारतीच्या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ती अधिक जुनी असल्याने पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सध्या या बिल्डिंगचं पाडकाम जे आहे ते आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। गेल्या 60 वर्षांपासून इथे या परिसरामध्ये ही इमारत होती। 19 डिसेंबर 1965 रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री आणि नाशिकचे खासदार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीचे पायाभरण झालं होतं। शहरातील अतिशय वर्दळीच्या भागात प्रदीर्घ काळ दिमागात अशी ही इमारत उभी राहिली होती, मात्र आता या ठिकाणी बहुमजली वाहनतळ जो आहे ते उभारलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सध्या आपल्याला तोडकाम जे आहे ते सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।